दिशा दिशा गर्जली दिशा संगम शरणम गच्छामी गर्जली दिशा दिशा तुझीच धम्म घोषणा हे महान मानवा भीमा तुलाही वंदना भीमा तुलाही वंदना भीमा तुलाही वंदना. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 18 महिने स्टॉप करून या ठिकाणी 395 कलमाची घटना लिहिली त्या संविधानाच्या अधिकारानुसार नियमाचं पालन करून या ठिकाणी एवढं आरक्षण रद्द झालं पाहिजे म्हणून फक्त बीडचेच पदाधिकारी या ठिकाणी बोलतील असे मी त्यांना नम्र विनंती करतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणून क्या मिलता है इस भारत में हमें बिना संघर्ष किए याद करो इतिहास हमारा क्या हमने बलिदान दिए हुए देश आजाद लेकिन काय हुआ आजाद. अरे जिंदाबाद जिंदाबाद आंबेडकरवाद जिंदाबाद आंबेडकरवाद जिंदाबाद. यानंतर शांतता गायकवाड जरा 2 शब्दात काहीतरी सांगतील. पूर्णपणे अभिवादन सभा सुरू होणार आहे. तर अध्यक्षपदाची सूचना प्रेम कांबळे जे 550 किलोमीटर चालत आहे ते करतील आणि त्याच्यानंतर 2 ते 3 वक्ते फक्त बोलतील आणि त्यानंतर बीडवरून आलेले आपले जे सगळे लढाऊ भीमसैनिक आहेत हे चैत्यभूमीला अभिवादन करतील आणि ही सभा विसर्जित केली जाईल. आता प्रश्न झाला प्रश्न हा तर तुम्ही अध्यक्ष हॅलो सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सिद्धार्थ शिंगारे सर यांनी अध्यक्षस्थान घेण्यात यावं. तसेच आजच्या उपवर्गीकरण लढ्यासाठी हा बीडच्या क्रांतीभूमीतून पायी लॉंग मार्च हा दादर चैत्यभूमी येथे हा चैत्यभूमी या ठिकाणी या पायी लॉंग मार्चचे समारोप होणार आहे आणि तसेच अभिवादन सभा होण्यासाठी या ठिकाणी माझे जमलेले सर्व आंबेडकरी बांधव कार्यकर्ते भीमसैनिक या ठिकाणी आपण बघू शकतो. या सरकारने जो हा जाती भांडणं लावण्याचा घाट घातलेला आहे तो आपण या आंबेडकरी कार्यकर्त्याच्या वतीने हा डाव हाणून पाडण्यासाठी आपण या ठिकाणी चैत्यभूमी दादर या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि आज हा पायी लॉंग मार्च बीडपासून आलेला या ठिकाणी समारोप होईल. या ठिकाणी एवढंच बोलतो थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो. जय भीम. बीड ते चैत्यभूमी ते जे लॉंग मार्च निघाला त्या सगळ्या भीमसैनिकाचा सर्वप्रथम मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचे लॉंग मार्चचे या सभेचे अध्यक्ष आता आमचे प्रेम कांबळेने अनुमोदित केले की सिद्धार्थदादा शिंगारे जे की आमच्या सोबत आम्ही बीड ते मुंबईपर्यंत आलं सगळ्या 40 भीमसैनिकाला घेऊन एक उपकरणाचा लढा महाराष्ट्रामध्ये उभा केले. आमचे मार्गदर्शक व लॉंग मार्चचे परिणते आणि या आजच्या सभेचे अध्यक्ष सिद्धार्थजी शिंगारेंना मी या सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारून सभा सुरू करण्याची विनंती करतो. अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. कार्यक्रम सुरू करा. अजय सरवदे जे बीड पासून 16 दिवस पायी चालत आलेले आहेत मुंबईत आणि डॉक्टर सिद्धार्थ शिंगारे आणि ते प्रेम अशा सर्व लोकांनी या सर्व तरुणांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे. तर मी सरवदे साहेबांना विनंती करतो की तुम्ही या आंदोलनाची भूमिका आणि त्यांना आलेला आव्हान आणि त्यांची पुढची उद्दिष्ट याबद्दल मला कल्पना आहे की ते थोडक्यामध्ये नेमकेपणाने बोलतील. सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. मंचावर विचार मंचावर उपस्थित सर्वच बांधव या ठिकाणी या पायी लॉंग मार्चच्या
समारोपासाठी एकत्रित आलेला इथला आंबेडकरवादी भीमसैनिक या सर्वांना माझा मानाचा जय भीम. मुळात आरक्षणाची ही लढाई कधीही संख्येची नव्हती. आरक्षणाची ही लढाई कधीही संख्येची नव्हती, कालही नव्हती आणि उद्याही नसणार आहे. ही संख्येची जी लढाई आहे ही कालही नव्हती, आजही नाही आणि उद्याही नसणार आहे. ही लढाई सिद्धांतांची आणि मूल्यांची आहे. जे भारतीय संविधानाचं आर्टिकल 341चं व्हायोलेशन सुप्रीम कोर्ट करतंय की त्या विरोधामध्ये उभी केलेली ही एक लढाई आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं याची मांडणी करत आलं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजांसोबत लढावून येथील अस्पृश्यांना आरक्षण कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले आणि ते त्या ठिकाणी यशस्वीही झाले. त्याच्यामुळं जे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं ढोंग चालवलंय किंवा या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील काही नेते म्हणतायत की लोकसंख्येच्या आधारावर झालं पाहिजे, काही नेते म्हणतायत की जनगणना झाल्याशिवाय ते होऊ नये. मुळात या भारतीय संविधान जे आपले सिद्धांत आहेत, जे मूल्य आहेत, त्याच्यावर ही चळवळ आपली उभी आहे. ते मूल्य धोक्यात आहेत. म्हणून या 2027 ला जे काही जनगणना होणार आहे त्या अनुषंगानं संख्येच्या आधारावर आरक्षण ठरवा, त्याचा आमचा स्पष्ट विरोध आहे. त्याच्यामुळे यापुढेही अशीच आक्रमक भूमिका आम्ही या ठिकाणी ठेवणार आहोत. खरं तर या लॉंग मार्चचे प्रणेते आपण सर्वांना ज्ञात असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं ते आरक्षण वाचवण्यासाठी बीडमधून या पायी लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. आम्ही वाट पाहिली, 15 एप्रिल पर्यंत आम्ही वाट पाहिली की आंबेडकरी चळवळीमध्ये खूप मोठे नेते आहेत, ती नेते पुढे येतील, या ठिकाणी विरोधामध्ये भूमिका मांडतील, परंतु तसं होताना दिसून आलं नाही. आणि मग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 23 तारखेला अनुसूचित जाती एकता समिती महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून आणि बीडमधील तुम्ही आम्ही सर्व आंबेडकरवादी या ग्रुपच्या माध्यमातून एक बैठक कॉल करण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये 10 तारीख आणि बीड हे दोन गोष्टी आम्ही त्या ठिकाणाहून घेऊन आलो. लॉंग मार्चची सुरुवात करत असताना खूप मोठे अनुभव आले, पण या लॉंग मार्चमध्ये जे या लॉंग मार्चचे प्रणेते झालेले आहेत, खरं तर त्यांचाही या ठिकाणी सन्मान होणं गरजेचं आहे, परंतु वेळेअभावी मी फक्त त्यांची नावं घेतोय. हे त्या लॉंग मार्चचे प्रणेते आहेत: समाधान गायकवाड, प्रकाश सोनवणे, प्रफुल्ल बचुटे, संदीप जाधव, आनंद कुशेर, तुषार गायकवाड, रोशन दिवार, संतोष पायाळ, राम माळी, दिलीप जावळे, किरण वाघमारे, सचिन मेघडंबर, दिलीप जावळे, युवराज राऊत, दत्ता राऊत, संदीपान शिंदे, विकास मसुरे, बळी ससाने, प्रेम कांबळे, प्रवीण जामनिक, प्रतीक खंडारे, रोशन कांबळे, सोमनाथ वाघमारे, अमर ससाने, लखन जोगदन, मिलिंद सरपदे, स्वप्नील जावळे, अतिश आगे, नितीन आगे, धम्मपाल साळवे, प्रकाश वाघमारे जे की वयानं 67 वर्षाचे आहेत, मेजर आहेत, धम्मपाल साळवे, रामदास क्षीरसागर, धम्मपाल विद्यागर, किशोर उपदेशे, बाळासाहेब गायकवाड, शेखर निकाळजे, ज्ञानेश्वर कवटेकर जे की मराठा समाजाचे असताना एक पाटील सुद्धा आपल्या या लॉंग मार्च मध्ये चाललाय, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून द्या. हर्षद जाधव, प्रदीप जाधव, सागर जाधव आणि सिद्धार्थ जाधव हे असे कार्यकर्ते कंटिन्यू या लॉंग मार्च मध्ये चाललेत. मी म्हणतो हे खरे लॉंग मार्चचे प्रणेते आहेत. 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलं आणि त्या जजमेंटमध्ये असं सांगितलं की आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचे अधिकार त्यांनी राज्याला देऊन टाकले. राज्याला देऊन टाकत असताना त्यांनी त्याच्यामध्ये
आरक्षणाचं उपवर्गीकरण करू शकता, कराच असं सांगितलेलं नाही, करू शकता असं राज्याला सांगितलं. त्यासाठी त्यांना इम्पेरिकल डेटाची आवश्यकता भासणार होती. पण राज्याला या महारामांगामध्ये एवढे भांडण लावायचा जोर आलेला आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं बदर समिती बसवलं, बदर समितीचा 1.5 वर्षामध्ये अहवाल आला आणि लगेच हालचाली चालू केल्या आणि आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा डाव त्यांनी आखला. या ठिकाणी आंबेडकरी चळवळीमध्ये जे स्वतःला मोठे नेते समजतात, आम्हाला असं वाटलं होतं की ते समोर येतील, ते भूमिका विशद करतील आणि इथला महाराष्ट्रातला तमाम आंबेडकरवादी त्यांच्या पाठीशी उभा राहील. परंतु तसं न होताना या ठिकाणी सगळे आंबेडकरी चळवळीतले एकत्रित आपापले पक्ष, पार्टी, संघटना या घरी सोडून या ठिकाणी एक आंबेडकरवादी म्हणून एकत्रित आलो आणि या लॉंग मार्चची सुरुवात बीडमधून केली. प्रवास खूप कठीण होता, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 341 मध्ये इथल्या अनुसूचित जातीला आरक्षण दिलं, त्याला होमोजिनियस सांगितलं, तो एकसंघ आहे असं सांगितलं. पण सुप्रीम कोर्ट हे विसरलं की भारतीय संविधान जरी 1949 ला संविधान सभेनं स्वीकारलं असलं तरी 26 जानेवारी 1950 ला ते लागू केलं. त्याच्या 2 दिवसानंतर सुप्रीम कोर्टाची निर्मिती केली आर्टिकल 124 ते 147 नुसार. मग या देशामध्ये भारतीय संविधानानंतर दुय्यम स्थान कोणाला आहे? सुप्रीम कोर्टाला आहे. आता सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय 2024च्या जजमेंटमध्ये की इथला अनुसूचित जातीचा समूह हेट्रोजिनियस आहे, म्हणजे तो एकमेकांपासून वेगळा आहे. भारतीय संविधान सांगतंय एकसंघ आहे, सुप्रीम कोर्ट म्हणतंय एकमेकांपासून वेगळा आहे. पण या सुप्रीम कोर्ट असं का म्हणतंय तर या ठिकाणचं भाजप सरकार, आरएसएस सरकार ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाच्या आडून भारतीय संविधानाच्या आर्टिकलला धक्का लावायचं काम करत आहे. भारतीय संविधानाचं आर्टिकल याचं जे काही भारतीय संविधान आहे त्या भारतीय संविधानाचं रक्षण करण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं आहे. भारतीय संविधानामधले जे आर्टिकल आहेत त्या आर्टिकलच्या अनुषंगानं त्याच्या अधीन राहून त्याचं उल्लंघन न करता निकाल देण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं आहे. परंतु सुप्रीम कोर्ट स्वतःला जास्त सुप्रीम समजायला लागले आणि ते त्याच्या मनाला वाटेल त्या पद्धतीनं भारतीय संविधानाच्या आर्टिकल 341चं व्हायलेशन करून त्यांनी हा निर्णय देऊन टाकला. आम्ही सुप्रीम कोर्टाला सांगतोय, सुप्रीम कोर्टाच्या विरोधात बोलतोय, आम्हाला माहिती आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करतील, परंतु या ठिकाणी या देशामध्ये सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाहीये. या देशामध्ये सुप्रीम काय असेल तर ते भारतीय संविधान आहे. आणि म्हणूनच भारतीय संविधानाच्या आर्टिकलचं व्हायलेशन चाललेलं आहे, ते थांबलं पाहिजे. यासाठी हा लॉंग मार्च आहे. आमचा काही जास्त स्वार्थ नव्हता. आम्हाला काही 17 दिवस चालायला आम्हाला लेकरं बाळ आहे, संसार आहे. पण 17 दिवस आम्ही चाललोय का? आमचा चालण्याचा मुख्य उद्देश हा होता की आरक्षण उपवर्गीकरणाची जनजागृती झाली पाहिजे. हा नंबर 1. नंबर 2, जे आंबेडकरवादी स्वतःला नेते, मोठमोठे नेते समजतात, त्या आंबेडकरी चळवळीच्या अजेंड्यावर हा आम्हाला विषय आणायचा होता आणि आज आम्ही त्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. संख्या किती आहे त्याला महत्व देऊ नका, कारण या आंदोलनाची सुरुवात बीड पासून झाली. आमचा पहिला मुक्काम हा मांजरसुंब्याला झाला, दुसरा मुक्काम आमचा पाटोल्याला झाला, तिसरा मुक्काम आमचा जामखेडला झाला, चौथा आष्टीला झाला, 5वा धानोऱ्याला झाला, 6वा अहिल्यानगरला झाला, 7वा सुप्याला झाला, 8वा शिरूरला झाला, 9वा पुण्याला झाला, भीमा कोरेगावला झाला, 10वा पुण्याला झाला, 11वा पिंपरी चिंचवडला झाला, 12वा तळेगाव दाभाडे. म्हणजे या पद्धतीनं आम्ही प्रत्येक ठिकाणी मुक्काम करत आलो. त्या मुक्कामाच्या ठिकाणी आम्हाला आरक्षण उपवर्गीकरणाची जी जनजागृती करायची होती ती जनजागृती करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. परंतु यामध्ये आम्हाला 3 लोकांशी लढावं लागलं दादा. तर लोकांना माहिती असलं पाहिजे
आम्हाला 3 लोकांशी लढायचं होतं. गेल्या जसं हे सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलं, ते जजमेंट दिल्यानंतर महार आणि मांग या दोघांमध्ये वाद करून मांगाचा एक नेता आणि महाराचा एक नेता असं नेतृत्व उभं करण्याचं षडयंत्र या ठिकाणी आखलं होतं. सिद्धार्थ शिंगारे असेल, मी असेल, आम्ही सर्वांनी, आमचा प्रेम कांबळे असेल, आमचा संदीप जाधव असेल, जो जो आमच्या सोबत फिरला आम्ही त्यांना सोबत घेऊन मांगवाड्यामध्ये फिरलो, महारवाड्यामध्ये फिरलो. महार हा मोठाच भाऊ आहे आणि मातंग हा लहान भाऊ आहे. आमची मातंग भावाला विनंती आहे की त्यांनी खालच्या थराला जाऊन कमेंट करू नये. अशा लोकांना आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटलो, बोललो, त्यांना आम्ही समजून सांगितलं. आम्ही वाद निर्माण होऊ दिला नाही या महाराष्ट्रामध्ये. हे या लॉंग मार्चचं वैशिष्ट्य आहे. ज्यांना नेतृत्व करायचं होतं, आम्ही रस्त्याने उन्हातानामध्ये आम्ही चालतोय. आम्हाला जेवढे पायाला चटके भेटले तेवढेच आम्हाला चालताना सुद्धा मोठे मोठे चटके भेटले. साखरबाईला माहित आहे, अशोक भाऊला माहित आहे कशा पद्धतीचे चटके भेटलेले आहेत ते. संघर्ष करावा लागला 3 लोकांसोबत. एक, ज्यांना आम्ही कधी दुश्मन मानलंच नाही असे मातंग बांधव आमचा विरोध करू लागले. 2, इथलं राज्य शासन. आणि नंबर 3, आपल्यातले प्रस्थापित बौद्ध नेते. गद्दार 3 जणांचा सामना 17 दिवस करत आलो. किती वेदना आम्ही सहन केलेल्या आहेत ते फक्त आम्हाला माहिती आहे. आम्ही या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करत असताना हा जो त्रास आम्हाला होत होता, हा त्रास फक्त नेतृत्वासाठी होत होता. म्हणूनच आम्ही बीडमधून ठरवलं होतं की या लॉंग मार्चला सगळ्यांनी आपल्या पक्ष, पार्टी, संघटना आपापल्या घरी ठेवायच्या. या लॉंग मार्च मध्ये एक आंबेडकरवादी म्हणून सहभागी व्हायचं. या लॉंग मार्च मध्ये कोणीही एक नेता नसणार आहे, कारण एक जर नेता राहिला तर त्याला कधी भाजपवाले विकत घेतील त्याचा भरोसा नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याला सामूहिक नेतृत्व दिलं आणि या लॉंग मार्च मध्ये जो जो सहभागी झाला तो या लॉंग मार्चचा प्रणेता झाला. ही संकल्पना आम्ही मांडली. जास्त काय बोलणार नाही, परंतु मातंग समाजाचे जे नेते आहेत त्यांना 4 ते 5 मिनिटांमध्ये मी एक विनंती करणार आहे की क्रांतीवीर लवजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा नेमला 2003 ला काँग्रेसचं सरकार होतं. 5 वर्ष त्याच्यावर अभ्यास झाला. 5 वर्ष सगळं पडताळणी करून हा आयोगानं अहवाल 2008 ला सादर केला. अहवाल सादर करत असताना अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे भांडण झाले. अध्यक्षाच्या सही विना दोन्ही अहवाल एकत्रित करत तो अहवाल तयार केला. त्याच्यामध्ये ज्या 82 शिफारशी होत्या त्या 14 शिफारशी या महत्वाच्या होत्या, असंवैधानिक होत्या. त्यामध्ये मातंग समाजाचं असं म्हणणं होतं की आम्हाला ग्रामीण भागामध्ये मारहाण केली जाते, त्याच्यामुळे आम्हाला ढिशकाव करण्यासाठी शस्त्र परवाना द्या. पण त्या असंवैधानिक अशा मागण्या असल्यामुळं त्या अमान्य केल्या. बाकीच्या ज्या 68 होत्या त्या 68 ला तत्वता मान्यता दिली. त्याच्या अनुषंगानं शासन निर्णय देखील निघाला 2011 ला. आम्ही मातंग समाजाला विनंती करतोय की त्यातल्या ज्या शिफारशी आहेत त्या तुम्ही तुमच्या समाजाच्या युवकांपुढे का आणत नाही. तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला जे आरक्षण जे तुम्ही मागासलेले तुम्ही आर्थिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले आहेत म्हणून त्यांना आरक्षणामध्ये तुकडे पाहिजे. परंतु बांधवांनो, आपल्याला हे आरक्षण घटनात्मक भेटलेले आणि आपण मागासलेले आणि आपण मागासवर्गीय नाही. इथं वंजारी, धनगर या ज्या जातीचे लोक आहेत ना हे ओरिजिनल अदर बॅकवर्ड क्लासेस आहेत, हे मागासवर्गीय. आपण एससी आहोत, शेड्यूल कास्ट, अनुसूचित जातीचे आहेत आपण. त्याच्यामुळे मागासवर्गीय लावणं बंद करा. आपल्याला मागासवर्गीय लावायचं नाही. पण या सगळ्या गोष्टी होत असताना 68 शिफारशीपैकी त्यांची एक मला फक्त तुमचा हो किंवा नाही पाहिजे. आता मातंग समाजाचा असं मातंग समाजाच्या ज्या शिफारशी त्या 68 त्यातली पहिली मागणी होती मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागामध्ये वसतिगृह करा. तुमचा विरोध आहे का? मोठ्याने. त्यांचं असं म्हणणं आहे की मातंग समाजाचे विद्यार्थी विदेशामध्ये शिकायला गेले पाहिजे, त्यासाठी त्यांना फेलोशिप मंजूर करा.
मंजूर केली, तुमचा आमचा काय विरोध आहे का? पार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना केली, तुमचा आमचा काय विरोध आहे का? त्यांना राशन दुकान दिलं तर काय विरोध आहे का? साखर कारखाने, सूतगिरण्या, म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की त्यांना काही जरी दिलं तरी आपला काही विरोध नाही. आमच्या फक्त दोनच मागण्या आहेत. या 68 पैकी ज्या 2 मागण्या आहेत त्या 2 मागण्या सोडता या ठिकाणी आलेला प्रत्येक आंबेडकरवादी तुमच्या त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुढे येईल. परंतु ज्या 2 मागण्या आहेत त्या 2 मागण्या अशा आहेत की मातंग समाजाला 5% आरक्षण द्या, एक मागणी, आणि दुसरी अबकड करा. या 2च मागण्यावर त्यांनी जोर दिलेला आहे. मग आमचं असं म्हणणं आहे, राज्य शासनाला जर एवढाच पुळका आहे तर आर्टिकल 46 नुसार आर्थिक दुर्बल घटकासाठी, मागासलेल्यांसाठी, त्यांचा विकास करण्यासाठी आर्टिकल 46 नुसार या योजना येतात ना सगळ्या 66 मध्ये, मग घेऊन टाका ना. अधिवेशन चालू आहे ना, करा 50,000 कोटीची घोषणा, आम्ही त्याला पाठिंबा देतो. पण त्यांना तसं करायचं नाही, त्यांना भांडण लावायचे. म्हणून या बाकीच्या 66 ज्या शिफारशी आहेत त्या मातंग समाजाच्या युवकापासून लपून ठेवल्या आणि फक्त 2च पुढे आणलेल्या आहेत. हे चुकीचं आहे. राज्य शासनालाच या ठिकाणी भांडण लावायचे, राज्य शासनच या सगळ्या गोष्टी करायला लागले. राज्य शासनाला हे घडून आणायचं. राज्य शासन हे तुमच्या आमच्या मुळावर उठले. आता गेल्या 8-10 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की आम्ही आरक्षण उपवर्गीकरण लागू करणार येत्या 2 महिन्यामध्ये. एका गोष्टीचं एक गोष्ट लक्षात घ्या, 1 ऑगस्ट 2024 रोजी जो सुप्रीम कोर्टानं जजमेंट दिलं त्या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती. दुसरं, आता 2 महिन्यानंतर म्हणजे पुन्हा 1 ऑगस्ट 2026 रोजी आरक्षण उपवर्गीकरण लागू करण्याचा डाव या मनोवादी सरकारनं आखलेला आहे. तो तुम्हा आम्हाला मिळून हाणून पाळायचा आहे. तुम्ही तयार आहात ना पुढच्या लढाईला? ताकदीना आंदोलन चिरडण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद लावली होती. बॅड मेसेज दिले समाजाला की पोलीस प्रशासन तिथे गेल्यानंतर महिलांवर, पुरुषांवर लाठीचार्ज करणार आहे. त्याच्यामुळे त्या समारोपाच्या आंदोलनाला कोणी जाऊ नका. पण आम्ही आयोजकांनी ठरवलं होतं, आमच्यासोबत 45-48 जण चालत होते. आम्ही असं ठरवलं, कोणी नाही आलं तरी चालेल, लाट्या खाट्या अंगावर घेऊ, परंतु समारोप 26 जूनला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी करू. आणि आज हे तुम्ही सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. या ऐतिहासिक लॉंग मार्चचे तुम्ही साक्षीदार झालेला आहात. त्याच्यामुळं पुढची लढाई आपल्याला खूप मोठी आहे. मान्यवर आलेले तेही बोलणार आहेत. पण माझी एक हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला, जो आम्ही संघर्ष केला 17 दिवसाचा, यापुढे आपल्याला त्या संघर्षामध्ये आम्हाला ज्या भागातून आम्ही चलत आलो तिथल्या माय मावल्यांनी आम्हाला उपाशी मरू दिलं नाही. कारण आम्ही समाजाला तिथूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं, आम्ही आयशार लावलं होतं. 5 लाख रुपये खर्च होता, पैसे तर कुणी देईना झालं. मग करायचं काय? समाजाच्या जीवावर निघालो. समाजानं काही गोष्टी, कोणत्याच गोष्टीला कमी पडू दिलं नाही. स्वयंपाक स्वतः तयार करायचे, आम्हाला खाऊ घालायचे. पाण्याच्या बॉटल, गुड्डे बिस्किट पुढे, पार्ले बिस्किट पुढे, ऍपल, सगळ्या गोष्टी समाजानं दिलं. त्या समाजाचं या समारोपाच्या वेळी त्यांचंही आभार व्यक्त होणं हे महत्वाचं आहे. त्यासाठी मी पूर्ण समाजाचं हात जोडून त्यांना अभिवादन करतो आणि माझं लांबत चाललेलं भाषण थांबवतो. जय भीम, जय प्रबुद्ध भारत. हॅलो. या लॉंग मार्चला ज्याचा प्रारंभ बीडपासून झाला, त्याला पाठबळ देण्याचं काम बाबूराव पोटभरे केलंय. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपले विचार विनंतीपणे मांडावे. संपूर्ण विश्वाला सुखाचा, शांतीचा, करुणेचा महामंत्र देणारे
सात्यदूत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे उद्धार करते. विश्वभूषण विश्वरत्न दिग्विजय नेते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना नतमस्तक होऊन छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराजांना मानवंदना करून आजच्या या लॉंग मार्चला उपस्थित असलेल्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मी अधिकचा वेळ घेणार नाही. पहिल्या दिवसापासून ते आज शेवटपर्यंत जी पोरं, जे भीमसैनिक पायी चालले, 550 किलोमीटर पायी चालले, त्या पोरांचं कौतुक करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायचं आहे. मी या सरकारला एकच मागणी करणार आहे. आमचा उपवर्गीकरणाला विरोध कशासाठी आहे? आमचा उपवर्गीकरणाला एका गोष्टीसाठी विरोध आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या अनुसूचित जातीची एकजूट या देशामध्ये निर्माण केली आणि या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकजुटीनं उभा केलेल्या अनुसूचित जातीला तोडण्याचं काम हे सरकार करू लागलेलं आहे. मातंग बांधवांना आमचा विरोध नाही. मातंग बांधवांची प्रगती झाली पाहिजे का? तर 100% त्यांची प्रगती झाली पाहिजे. मांगाचा पोरगा शिकला पाहिजे का? तर 100% मांगाचा पोरगा शिकला पाहिजे. मांगाच्या पोरांनी कलेक्टर झालं पाहिजे. एवढंच काय, तर मांगाच्या पोरांनी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा झाला पाहिजे. आमचा त्यांना पाठिंबा आहे. परंतु आपल्यामध्ये फूट पाडू नका. एका घरामध्ये 4 घरं करू नका. एका घरामध्ये 59 घरं करू नका. एका घरामध्ये 115 घरं करू नका. मातंग समाजाला बाजूला काढणं किंवा अ ब क ड ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या असतील तर तुमच्यामध्ये तुम्ही करा. जे सवर्ण समाजातली लोक आहेत त्यांच्यामध्ये अबकड करा. अनुसूचित जातीमध्ये अबकड करता कामा नये ही आमची भूमिका आहे. आणि माझी बौद्ध समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांना ज्यांना खऱ्या अर्थानं बाबासाहेब कळले त्यांना विनंती आहे, तुम्ही अज्ञानी दुसरे अज्ञानी बनले म्हणून आपण अज्ञानी बनू नका. आपल्यात त्याच्यात फरक काय मग? अरे बाबासाहेब आंबेडकरांनी खालच्या वर्गाला वरती आणण्याचं काम केलं पाहिजे असं बाबासाहेबांनी सांगितलं. त्यांनी 2 शिव्या दिल्या म्हणून तुम्ही शिव्या द्यायच्या का? त्यांचं ते अज्ञान आहे आणि त्यांचं अज्ञान एकाच गोष्टीमुळे त्यांचं अज्ञान आहे की त्यांना बाबासाहेब आंबेडकर कळले नाहीत, बाबासाहेब आंबेडकर समजले नाहीत. मग ह्यांचं अज्ञान घालवायचं असेल तर काय करावं लागेल? इथं मोर्चामध्ये आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे, त्यांचं अज्ञान घालवायचं असेल तर त्यांना शिव्या देऊन अज्ञान जाणार नाही, तर त्यांना शिक्षणाच्या मार्गावर तुम्हाला आणावं लागेल. त्याच्याशिवाय त्यांचं अज्ञान जाणार नाही. या महाराष्ट्रात आणि देशातल्या चमारांनी एक गोष्ट ऐकली बाबासाहेबांची. या देशातल्या चमारांची आणि या महाराष्ट्रातल्या महारांची प्रगती का झाली? बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षणाशिवाय तुमचा उद्धार होणार नाही. महाराष्ट्रातला महाराष्ट्रामधला चर्मकार शिकला. त्यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला, परंतु लेकरं शिकवली. लेकरं शिकवून IAS, IPS, कलेक्टर, जिल्हा पोलीस अधीक्षक, DG, IG, ऍडिशनल DG, चीफ सेक्रेटरी पर्यंत गेले. मग मातंग समाजानं ते ऐकलं नाही. मातंग समाजानं बाबासाहेबांचं ऐकलं नाही. माझं मातंग समाजाच्या बांधवांना विनंती आहे की या
भिकारचोट पुढाऱ्यांचं ऐकू नका. भिकारचोट पुढाऱ्यांचं ऐकू नका. या भिकारचोट पुढाऱ्याने या मातंग समाजाचं वाटोळं केलं, त्यांचं तुम्ही ऐकू नका. हे सांगण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत. मी धन्यवाद देतोय. कुणी काही म्हणा, मी पाठीशी उभा असणार. आता दादांनी सांगितलं की खंबीरपणानं मी पहिल्या दिवसापासून यांच्या पाठीशी उभा आहे, शेवटच्या क्षणापर्यंत. त्याचं कारण आहे, आम्ही 5-5 वर्ष तडीपार झालो. आमची लेकरं बाळ सुद्धा त्याच्यापासून चवळीमध्ये गेली. आम्हाला माहिती आहे संघर्ष काय असतो तो. यांच्या वाट्याला येता कामा नये, आमच्या पुढच्या पिढीच्या वाट्याला काम येता कामा नये. म्हणून आम्ही संघर्ष करण्यासाठी या पोरांच्या पाठीशी उभा टाकलो. आणि या पोरांना आपण सगळ्यांनी ताकद द्यायची. समाजामध्ये दादा तुमच्या आमचे वय झालेत, आता आपण नवीन पिढी उभा राहू देणार आहेत की नाही? नवीन पिढीचं नेतृत्व स्वीकारणार आहात का नाही? ह्या नवीन पोरांना नेतृत्व द्यायचं आहे का नाही? आणि जर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ तुम्ही काम केलेलं असेल तर तुम्ही यांचा हा रस्ता अडविणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. यांना त्या योग्य रस्त्यावर घेऊन जाण्याचं काम आपण केलं पाहिजे. मी शेवटी एवढंच म्हणेन, ओपी उपवर्गीकरणाच्या विरोधात जे जे लढे उभारले जातील त्या लढ्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. तुम्ही म्हणाल उपवर्गीकरणाचा आम्ही लॉंग मार्च काढला, आमच्यात सामील झाले नाही म्हणून आम्हाला त्यांच्यात सामील व्हायचं नाही. बरोबर हे असं चालणार नाही. तो आंबेडकरवाद नाही आहे. तो आंबेडकरवाद नाही, तो फुटीरवाद आहे, फुटीरचा वाद आहे. कुणी येत नाही येत. जिथं बाबासाहेब दिसतील तिथं आपण उभा टाकलं पाहिजे, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय. आता मीच बोलतो. मला वाटतं की मला म्हणून द्यायची काय गरज नाही. बीड पासून 10 जूनला हा पायी लॉंग मार्च काढणाऱ्या या सर्व लढाऊ आणि इमानदार तरुणांचं मनपूर्वक तुमच्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. या लॉंग मार्चनी काय झालंय, आमचा समाज असा निस्तेज झालेला आहे. आजची परिस्थिती ती आहे. थोड्याचा पायपोस थोड्याच्या पायात नाही. मला तुम्हाला एकच सांगायचं, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा आपल्या जगण्याचा श्वास आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की आम्ही कधीही जात्यांच्या आणि धर्मांच्या शक्तींच्या बरोबर जाणार नाही. जे जात्यांच्या आणि धर्मांच्या शक्तीच्या बरोबर गेले त्यांना आम्ही आंबेडकरवादी मानत नाही. निश्चित झाला होता समाज. तसं म्हणजे खाली निखारे असतात तरी वरती खाली निखारे असतात आणि वरती राख पसरलेले असतात. या बीड ते चैत्यभूमीपर्यंत आलेल्या मोर्चानं ही राख बाजूला केलेली आहे आणि निखारे फुलवलेले चळवळी. आज या मोर्चाने काय केलंय, मार्चने, लॉंग मार्चने, पायी मार्च, सगळ्या महाराष्ट्रातला आंबेडकरवादी समाज खडबडून जागा केलेला आहे. आणि दाखवून दिलं त्यांनी, हा स्पॉन्सर्ड लॉंग मार्च नाही. हा कोणाच्या देणगीवरती आणि बिदागीवरती ही मुलं चाललेली नाही. वस्त्या त्या लॉंग मार्चच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. आमच्या आया बहिणींनी त्यांना जेवण दिली. इथे बरेच लोक आलेले आहेत. परमजी जगदीश गायकवाड पण आहे. ते सगळ्यांची माफी मागतो की आपल्याला लवकरच ही सभा संपवायची असल्यामुळे सर्वांना बोलता येणार नाही. मी पुन्हा आपल्याला, आणि आज जरी आपण या सभेचं
विसर्जन करणार असलो तरी या लॉंग मार्चने एका नव्या आंदोलनाचा प्रारंभ केलेला आहे आणि ते प्रदीर्घ चालणार आहे. आम्ही आंबेडकरवादी आहोत आणि आम्हाला माहिती आहे फडणवीस सरकारची हिंमत नाही उपवर्गीकरण करायची आणि आहे आंबेडकरी समाज, जिवंत आंबेडकरी समाज संविधान द्रोही उपवर्गीकरण होऊ देणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. मला यातून एवढं सांगायचंय, प्रदीर्घ लढा सुरू झाली. मला तुम्ही म्हणाला बरोबरच आहे दादा आपण आता वयस्कर झाल्याचे दत्तर पुढे गेलो. पण तुम्हाला एक सांगतो मी, आमच्यासारखे जे लोक कॅन्सरमधून आले, बूढ़ा कितना भी शेर बूढ़ा हो गया कॅन्सर तो घास नहीं खाता. हम लोग आरएसएस को खाएंगे. आम्ही काठी टेकत खोकत मारणारे म्हातारे नाहीत. आम्ही हेडगेवारच्या आणि गोळवळकरच्या प्रत्येक जातीयवादी किल्ल्याच्या बुर्जामध्ये सुरुंग पेरून जाणार आहोत. ही लढाई साधी लढाई नाहीये. एक ओळखून घ्या की उपवर्गीकरणाचं षडयंत्र कोणाचं आहे. आणि जे लोक ज्यांनी उपवर्गीकरण करण्याचं षडयंत्र केलंय त्यांच्या बरोबर आहेत ते दीर्घ पल्ल्याची लढाई लढू शकत नाहीत. आमचा आजचा कार्यक्रम आज विसर्जित होणार नाही, तर आजपासून एका नव्या परिवर्तनवादी क्रांतिकारक आंबेडकरी चळवळीचा प्रारंभ होणार आहे. त्यासाठी आपण इथं जमलो. एक नवी ऊर्जा आपण इथून घेणार आहोत. काय आपण चैत्यभूमीलाच का आलो, तिथे बाबासाहेबांच्या हस्तांनी लक्ष आहे. तिथून ऊर्जा घेऊन आम्ही पुन्हा महाराष्ट्राला भेटणार आहोत. नुसतं आमचा आरक्षणाचाच प्रश्न नाहीये. या देशामध्ये जोपर्यंत संविधानाला अभिप्रेत समतावादी समाज निर्माण होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा प्रदीर्घ आहे. लढायला सुरुवात झालेली आहे. मला फार बरं वाटलं. ही मुलं ज्या उन्हात ताळातून आली, आपण ही मुंबईकर मंडळी 10 मिनिटच्या उन्हात उभे राहू शकत नाही. ही सगळी मुलं पळली, करापली, परंतु त्यांचे आंबेडकरवादी विचार त्याच्याशी तरी कॉम्प्रोमाइज केलं नाही. आणि मला खात्री आहे काही लोक विकले गेले असतील, सत्तेतही गेले असतील, पण आंबेडकरी समाज मात्र विकला गेलेला नाही हे या लॉंग मार्चने दाखवून दिलं. सगळा समाज तुमच्या पाठीमागे उभा राहिला आणि कुठलंही आंदोलन उभं राहिलं, जे बाबासाहेबांच्या चळवळीच्या वैचारिकतेवर चाललेलं आहे ते कुठलंही आंदोलन आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरून त्याला पाठिंबा देईल याची गॅरंटी या लॉंग मार्चने दिलेली आहे. तुमचे पाय तोडलेले आहेत, तुम्ही काय सहन केलं सगळं आम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला कल्पना आहे तुम्ही काय केलंय. एक आंबेडकरी चळवळीमध्ये सोनेरी अक्षराने नोंदलेलं ऐतिहासिक कार्य तुम्ही केलेलं आहे. तुम्ही दाखवून दिलंय की आंबेडकरी समाज हा विकला जाणार नाही. कोणीतरी आता बरबडलं ना की हा महाराष्ट्र हा ठेवत हेडगेवर सावरकरांचा आहे, डोक्यावरती पडलेला होतो, डोक्यावरती पडलाय. हा महाराष्ट्र नव्हे तर हा भारत. छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच राहणार आहे. आणि या तरुण पिढीने दाखवून दिले हा देश त्यांचाच राहणार आहे. हा देश कधीच हेड गवार आणि गोळवळकरचा होणार नाही. तरी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. पुढच्या आंदोलनाला तयारी करू. आजच्या पुरता आपण हे विसर्जन केलेलं आहे आपल्या सभेचं. एका मोठ्या आंदोलनाची सुरुवात आपल्याला करावी लागेल. आरक्षणच्या बाहेरचे अत्यंत मोठे प्रश्न आहेत, त्या सर्व प्रश्नाला भेटण्याचं काम हे आपण करायचं आहे. मी
या मोर्चाच्या अग्रभागी असलेले अजय सरवदे यांनी सुरुवातीचं भाषण केलं. आता शेवटचं जे भाषण आहे या मोर्चाच्या अग्रभागी असलेले डॉक्टर सिद्धार्थ शिंगारे यांनी अध्यक्षपदाचं भाषण करावं आणि त्यांचं अध्यक्षपदाचं भाषण झालं की आपण सर्वांनी मिळून चैत्यभूमीला बाबासाहेबांच्या अस्थीचं आम्हाला वेळ दिली. आल्यावर किती वेळात येणार आहे? किती वेळात निघलेत का साहेब? हा ठीक आहे साहेब येईपर्यंत मी बोलतो. सिद्धार्थ सर संघर्ष करो, सिद्धार्थ सर संघर्ष करो. सर्वांना जय भीम. लॉंग मार्च आपण 10 तारखेला सुरुवात केलेला आहे आणि 17 दिवसाचा प्रवास करून लॉंग मार्च इथं आलेला आहे. लॉंग मार्च यासाठी होता पायी संघर्ष. सर्व महाराष्ट्रातील लोक एकत्र आले. काही नेते मंडळी, इंटेलेक्च्युअल लोकांनी अनुसूचित जाती एकता समिती बनली गेली आणि त्यांच्या कोऑर्डिनेशन मध्ये बीडमधून लॉंग मार्च काढण्याचं ठरलं. त्यामध्ये खूप सारे लोक आहेत ज्यांनी डायरेक्ट इनडायरेक्ट या लॉंग मार्चसाठी खूप सारं काम केलेलं आहे. माझं स्पष्ट हे मत आहे, 1 ऑगस्ट 2024 ला सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि निर्णय दिल्यानंतर 2 रिव्ह्यू पिटिशन दाखल झाल्या सुप्रीम कोर्टामध्ये. दोन्ही रिव्ह्यू पिटिशन खारिज करण्यात आल्या. म्हणजे न्यायालयाचे दरवाजे आपले बंद झाले लढण्याचे. न्यायालयाने दरवाजे बंद केले. ज्यावेळेस न्यायालयाचे दरवाजे बंद झाले त्याच्यानंतर दुसरा मार्ग होता, आपले जे 29 आमदार आहेत राखीव मतदारसंघातून निवडून येतात त्यांनी या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये बोललं पाहिजे होतं. फक्त 2च आमदार यावरती बोलले, नितीन राऊत साहेब आणि राजकुमार बडोले साहेब. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही आमदार यावर बोलला नाही. 27 आमदारांनी तोंड बंद केले. आमचे इथं अरविंदभाई कांबळे आलेले आहेत, त्यांनी आमदाराच्या घरावर मोर्चे काढले तरी बी आमदार तोंड उघडायला तयार नाहीत. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, राखीव मतदारसंघातून जे आमदार आणि खासदार निवडून येतात ते एकाच गोष्टीसाठी आपलं तोंड उघडतात, ते म्हणजे जांभळे देण्यासाठी. जर ती जर नैसर्गिक क्रिया नसती त्याच्यासाठी त्यांनी तोंड उघडलं नसतं. त्यामुळे या आमदारांना जागृत करावं, विधानसभेमध्ये बोललं पाहिजे. म्हणून आम्ही लॉंग मार्च 10 तारखेला सुरू केला. कारण पावसाळी अधिवेशन सुरू होणार होतं. पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. या पावसाळी अधिवेशनामध्ये याची चर्चा होणं आवश्यक होतं आणि चर्चा जर झाली तर याच्यावरती बंद करण्याची प्रोसेस चालू होणार होती. आम्ही वर्गीकरणाच्या विरोधात यासाठी आहोत कारण वर्गीकरण हे संविधानाच्या विरोधात आहे. आपल्या आर्टिकल 341 नुसार शेड्यूल कास्टला आरक्षण आहे, 342 नुसार शेड्यूल ट्राईबला आरक्षण आहे, 340 नुसार ओबीसीना आरक्षण आहे. परंतु 341 मध्ये काना मात्रा वेलांटी जरी बदलायची असेल तो अधिकार पार्लमेंटचा आहे, तो राज्य सरकारला अधिकार नाही आहे. याचा अर्थ होतो तुम्ही कलेक्टरच्या ऑर्डरमध्ये बदली करायचा अधिकार त्याला द्यायला लागले. आमचं हे मानणं आहे की 1 ऑगस्ट 2024 ला दिलेला निर्णय संविधानाच्या विरोधात आहे. संविधानाच्या विरोधात आहे म्हणून आम्ही वर्गीकरणाच्या विरोधात आहोत, लक्षात घ्या. दुसरे, सुप्रीम कोर्ट म्हणले की हेट्रोजिनियस आहे. अरे मग हेट्रोजिनियस तर मग काय 59 ग्रुप करतात काय आमचे? ज्यावेळेस भारतामध्ये पहिली जनगणना 1872 ला झाली, अस्पृश्यांची जनगणना पहिल्यांदा 1911 ला झाली. अस्पृश्यांची लिस्ट ज्यावेळेस बनत होती त्या लिस्ट बनवताना काही क्रायटेरिया होते, 10 क्रायटेरिया होते. ज्या जाती ब्राह्मणाकडून कोणतंही क्रियाक्रम करून घेत नाहीत त्या जाती अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये असतील. ज्या जाती ब्राह्मणाला गुरु मानत नाहीत त्या जाती अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये असतील. ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाहीत त्या जाती अस्पृश्यांच्या लिस्टमध्ये असतील. ज्या जाती
ब्राह्मणाला वाईट सोडा. ज्या जाती गायीला पवित्र मानत नाहीत किंबहुना गायी कापून खातात या जाती अस्पृश्याच्या लिस्टमध्ये असतील आणि ज्या जातीसोबत अस्पृश्याचा व्यवहार झालाय त्या जाती अस्पृश्याच्या लिस्टमध्ये असतील. या लिस्टला 1935ला शेड्यूल कास्ट म्हटलं आणि याच लिस्टला 1950 मध्ये राष्ट्रपतीच्या सहीनिशी प्रेसिडेन्शियल ऑर्डर म्हणून राष्ट्रपतीने ती जाहीर केलेली लिस्ट आहे. आता ही जो क्रायटेरिया आहे हा क्रायटेरिया यांचा नाहीये, शैक्षणिक माग असलेल्या जातीचा क्रायटेरिया नाहीये, सामाजिक माग असलेल्या जातींची लिस्ट नाहीये, आर्थिक माग असलेल्या जातींची लिस्ट नाहीये. ही लिस्ट या 10 क्रायटेरियावरती बनलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम मधला संघर्ष आहे. अरे ही लिस्ट ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे. उलट माझ्यासारखा उद्या जर कोर्टात गेला आणि ही जर लिस्ट रिवाईज करायचं म्हटलं, ज्या जाती ब्राह्मणाकडून सत्यनारायण करून घेतात, लग्न लावून घेतात, त्या लोकांना शेड्यूलकाच्या बाहेर जावं लागेल मग, कारण हा क्रायटेरिया वेगळा आहे. हे ब्राह्मणांच्या शत्रू जातींची लिस्ट आहे. आम्ही ह्या क्रायटेरियानुसार होमोजिनियस आहोत. 2004ला सुप्रीम कोर्ट म्हणते होमोजिनियस आहे, 20 वर्षांतर सुप्रीम कोर्ट म्हणते नाही हे हेट्रोजिनियस आहे. सुप्रीम कोर्टाबद्दल बी 1950ला संविधान लागू झालं. संविधानाचं जे प्रिएम्बल आहे ना, सुप्रीम कोर्ट म्हणत होतं की प्रिएम्बल हा संविधानाचा भाग नाही. बरोबर आहे की नाही चंद्रसाहेब? 1973ला सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की प्रिएम्बल हा संविधानाचा भाग आहे. 1973ला 23 वर्ष प्रिएम्बलला सुद्धा संविधानाचा भाग मानत नव्हतं सुप्रीम कोर्ट. त्यामुळे सुप्रीम कोर्ट काय म्हटलं हेच फायनल असते, या भ्रमात कोणी राहू नये. आणि सरकार काय म्हणलं, महाराष्ट्र सरकार म्हणलं की सुप्रीम कोर्टाने दिले म्हणून आम्ही करायलो. मग माझा प्रश्न आहे, गुजरातमध्ये का लागू करीनात तुम्ही, एमपी मध्ये का लागू करीनात, यूपीमध्ये का लागू करीनात, बंगालमध्ये का लागू करीनात? इथे लागू करायला पाहिजे, त्याही राज्यामध्ये लागू करायला पाहिजे. तिथे तर भाजपचं सरकार आहे. इथे हे लागू करत नाहीत कारण सरकारला माहित आहे तो निर्णय जो दिला 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीदिनी तो निर्णय आलाय, त्याच वेळेस आम्हाला डाऊट आलता हे भांडणं महाराष्ट्रात लावायचे आणि वर्गीकरणाची प्रक्रिया त्यांनी महाराष्ट्रात सुरू केली, लक्षात घ्या. आणि मुख्यमंत्री म्हणतायत येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही वर्गीकरण लागू करू. 2 ते 3 महिने काय, हा आहे जून, पुढचा आहे जुलै, 2 महिन्यानंतर ऑगस्ट. याचा अर्थ असा होतो, शक्यता अशी आहे की 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीदिनी हा निर्णय घेऊ शकतात, असं होऊ शकते. आम्हाला ज्यावेळेस लॉंग मार्च काढला, सामाजिक न्याय मंत्र्याचे निरोप आले की तुम्ही बैठकीला या. आम्ही कुणीही बैठकीला गेलो नाही. बैठकीला यासाठी गेलो नाही, याचं कारण होतं की निर्णय वर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्याची अथॉरिटी सीएम आहे, मुख्यमंत्री. ज्याच्याकडे पॉवर आहे त्याच्यासोबत आम्ही चर्चा करू, ज्याच्याकडे पॉवर नाही त्याच्यासोबत काय चर्चा होऊन फायदा आहे. त्यामुळे आम्ही कोणत्या मंत्र्यासोबत चर्चा केली नाही. आमचं एकच म्हणणं होतं, चर्चा होईल तर मुख्यमंत्र्याशी होईल, अन्यथा बाकीच्या लोकांसोबत ही चर्चा होणार नाही. ही प्रक्रिया आम्ही लॉंग मार्च मध्ये चालू केली. समाजाचं एवढं आपलं प्रेम आहे, समाजानं आम्हाला 25 लाख रुपये लागणार होते यासाठी. पैसे कमी पडले, एक आयसर केला नाही आम्ही, तो आचारी नाही केला, 2 हेल्पर, गॅसचं साहित्य, किराणा आणि तुमच्या भरोश्यावर निघले. मला गौरव वाटतो की समाजाने काहीच आम्हाला कमी पडू दिलं, सगळं दिलं. जेवण दिलंय, नाश्ता दिलाय, झोपायची व्यवस्था केली, बिस्किटं दिले, पाणी दिलं. ते सोडा, एक तेल लेव्हल, काही लोकांनी तर बदाम, काजू, मनुके हे सुद्धा दिलं. म्हणजे समाज प्रेम करतो. एवढं सोडा, लोकांना आम्ही पैसे कमी पडायचं आवाहन केलं, लोकांनी रांगा लावून पैसे दिले, सभेमध्ये पैसे दिले. पिंपरीच्या सभेत कॅश 44,000 रुपये जमा झाले. कॅश काही बरोबर आहे की नाही? त्या पिंपरीच्या आले होते, पिंपरीवर आले पुण्याहून. या महिलांनी हे सगळं आयोजन केलं होतं. आम्हाला चांगली टीम मिळाली. बीड मधलं नियोजन तर आम्ही बीडचे सगळे लोक होतो, पटवरे साहेब आमच्या मागे उभा होते, त्यामुळे बीडचं आम्ही नियोजन केलं. त्यानंतर नगरमध्ये चांगलं नियोजन झालं. तिथले नगरचे ताकदवर नेते त्याच्यामध्ये उतरले. नगर असेल, सुपा असेल, तिथं नियोजन झालं. पुणे जिल्ह्यामध्ये एक चांगली कमिटी होती, सतीशबाई गायकवाड यांनी सगळं नियोजन केलं. या महिलांचं टाळ्यावाजून स्वागत करा. 6 मुक्काम होते पुण्यामध्ये आणि 6ची 6 यशस्वी करून दाखवले. आणि त्यानंतर जिम्मेदारी होती आपल्या श्यामदादा गायकवाडांची. मुंबईमध्ये खोपोलीपासून या इथपर्यंत जिम्मेदारी श्यामदादाकडे होती.
त्यांनी रायगडची जिम्मेदारी मला वाटतं जगदीश भाईंकडे दिली होती. त्यांनाही तो पनवेल आणि तिकडला तो भाग केला. आता ज्यांना ज्यांना जिम्मेदाऱ्या होत्या त्या लोकांनी काम केल्यामुळे लॉंग मार्च इथपर्यंत आलेला आहे. आमच्या अनुसूचित जाती एकता समितीचे विश्वदीप करंजीकर असतील, आमचे अशोकभाई कांबळे असतील, सागर संसारी असतील, यांनीही खूप मेहनत केलेली या मोर्चासाठी. म्हणजे नावं जर घ्यायचे म्हणलं राज्य कमिटी अरुण गाडे साहेब आहेत, यांनी खूप मेहनत घेऊन हा लॉंग मार्च आहे. म्हणजे फक्त आम्ही चालत होतो, आम्ही चेहरे होतो, पण आमच्या बॅकबोन म्हणून खूप सारे लोक काम करत होते. जरी ते समोर नसतील, जरी त्यांनी भाषण केले नसतील, याचा अर्थ असा नाही की मी नाजे सर्व लोक म्हणजे आमचाच आहे, असं नाही. याच्या मागे खूप शक्ती काम करत होत्या. सगळा समाज उभा राहिलेला होता, सगळ्या संघटना एकत्र आल्या या कामासाठी आणि महाराष्ट्रामध्ये एक नवी सुरुवात झाली, नवी आशा झाली. अहो, खेड्यापाड्यातून एक महिला, सातारा जिल्ह्यातल्या खेड्यातून दादा पडवळे साहेब मला फोन आला. ती म्हणे मला पॅरालिसिस झालाय, माझं वय 75, मला लॉंग मार्चला पैसे द्यायचे. मी म्हणलं फोन पेला पाठवा. म्हणे बाबा मला ते माहित नाही काय कसं आहे, पण मला द्यायचे. तुम्ही बाबासाहेबांचं काम करायला म्हणून मला पैसे द्यायचे. याचा अर्थ काय, लोक प्रेम करतात तो आपल्यावर. जे लढतायत त्यांच्यावर लोक प्रेम करतात. या लॉंग मार्चचं आमचं एकच म्हणणं होतं, सरकारनं मुख्यमंत्र्यानं आम्हाला भेटावी नाही, फक्त एवढंच म्हणावं, उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया आम्ही थांबवत आहोत. आम्ही तिथून वापस जायला तयार होतो. आम्हाला इथपर्यंत यायला पायपीट करायला आवश्यकता नव्हती. आम्ही ज्यावेळेस मोर्चा सुरू केला, पोलीस आम्हाला म्हणले ऊन पाऊस पडेल म्हणे, पावसाचे दिवस सुरू झाले. आम्ही म्हणले आम्ही काय भिको आहेत का घरून जायला, म्हणजे ऊन पडेल, उन्हामध्ये त्रास होईल. आर म्हणलं आम्ही तुफानातले दिवे आहोत, फेसबुकचे दिवे नाहीत, तुफानातले दिवे आहोत. आणि आपल्याकडे दोन प्रकार झाले, एक आहेत तुफानातले दिवे, दुसरे आहेत फेसबुकचे दिवे. फक्त फेसबुकवर टाकतात, त्यांना फेसबुकवरच काम करेन का काय, असं नाही होणार. 17 दिवस चालण्याचा परिणाम असा झाला, समाजामध्ये जागृती निर्माण झाली. हे लॉंग मार्चचं यश आहे. समाजातल्या सगळ्या आंबेडकर चळवळीच्या अजेंड्यावरती मुद्दा आला. हे लॉंग मार्चचं यश आहे. हा लॉंग मार्चचा समारोप जरी असेल, आम्ही लॉंग मार्चचा समारोप करत आहोत, युद्धाचा समारोप नाहीये. युद्ध चालू राहणार. ही एक मेथड आहे लॉंग मार्च, समाजाला जागृत करण्याची आणि लढाईसाठी सिद्ध करण्याची. ही आम्ही एक मेथड वापरली. आणखी काही मेथड येतील, दुसऱ्या मेथड येतील आणि त्याही आपल्याला कराव्या लागणार आहेत. मला महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी जनतेला हेच सांगायचं आहे, आपला लॉंग मार्च हा सरकारच्या विरोधात होता, आपलं भांडण हे सरकारच्या विरोधात आहे. आपला लॉंग मार्च कोणत्या जातीच्या विरोधात नाही. आणि काही लोकांनी आपण आंबेडकर आहोत, काय बोलावं काय नाही याचं पुढं भान ठेवलं पाहिजे, एवढं मात्र नक्की आहे. मला असं वाटतं, वर्गीकरण मी प्रत्येक भाषणामध्ये बोलत आलेलो आहे. ज्या दिवशी सरकार हा निर्णय घेईल त्या दिवशी आपण महाराष्ट्र बंद करायला पाहिजे. करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, आणि तो अनिश्चित काळासाठी केला पाहिजे. आपल्यातच अवकात आहे महाराष्ट्र बंद करायची, बाकीच्याची नाही अवकात, लक्षात घ्या. वरण भाताचं काम नाहीये, हे आपलं काम आहे. महाराष्ट्र आपण केलेलं आहे आणि करून दाखवू शकतो. उपवर्गीकरणासाठी आपल्याला एकदा महाराष्ट्र बंद करावा लागेल. जोपर्यंत आपण महाराष्ट्र बंद करणार नाही तोपर्यंत हे उपवर्गीकरण रद्द करणार नाहीये. कारण यांची कोणतीही लॉची प्रोसिजर फॉलो करत नाहीत. अहो, ते आनंद बदल कमिशन बसवलं, 6 महिन्याची वाढ दिली, त्यानं ते रिपोर्ट दिला. बदल आलता का मुंबईमध्ये? बदल कुणाला भेटलाय? पनवेलमध्ये भेटलाय, दादरमध्ये भेटलाय, चेंबूरमध्ये आलाय का? आमच्या बिडात नाही, संभाजीनगरला नाही. हा बदल गेलाय कुठं? बदरनं मिस्टर इंडियाचं घड्याळ घेतलं होतं अनिल कपूरचं आणि गायब होऊन फिरलाय का की महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये सर्वात थर्ड क्लास अहवाल बनला असेल तो बदरचा अहवाल आहे. आम्ही म्हणाले जाहीर करा, सरकार जाहीर करीनाय. मुळात मुख्यमंत्र्याने ही चाल केली, त्या बदलला असा अहवाल बनवायला लावला, एवढा थर्ड क्लास बनवायला लावला, एवढा थर्ड क्लास बनवायला लावला. कारण जसाही जाहीर होईल आपण कोर्टात जाऊ आणि त्याच्या स्टे आणू. बदल कमिशन लागूच होऊ शकत नाही. त्यांना माहित आहे मुख्यमंत्र्यांना बौद्ध लोक असं करतील, म्हणून हा थर्ड क्लास अहवाल बनवलाय. आणि मग मुख्यमंत्री मातंगांना म्हणणार मला तर द्यायची इच्छा होती, हे कोर्टात गेले. आम्ही म्हणलं नाही आम्हाला सूचना द्या, आम्हाला ईमेल आयडी बनवून द्या. ईमेल आयडी बनवला. अहो, आपण 1,00,000 सूचना गेल्यात, त्याच्यातल्या 85,000 सूचना आपल्या आहेत की वर्गीकरण करा नको म्हणून 85,000 सूचना आहेत.
आणि त्याच्यात लिहिलं, त्यांनी GR काढून लिहिलं, जेवढ्या सूचना येतील त्यांचा आमने सामने इंटरव्ह्यू होणार, त्यांचं मुलाखत घेणार, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार आणि मग ठरविणार वर्गीकरण करायचं का नाही करायचं. मला सांगा, 1 लाख लोकांना जर 1 लाख लोकांच्या सूचना जर असतील, त्याचा जर निपटारा करायचा असेल, कमीत कमी 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष जातील. 29 निवडून येईल आणि सगळा निपटारा झाला परत सरकार म्हणेल. बहुसंख्याक लोकांचं मत आहे की वर्गीकरण झालं नाही पाहिजे, मग वर्गीकरण करणार कसं? म्हणजे मातंग बांधवांना आमचं सांगणं आहे की मुख्यमंत्री तुमच्यासोबत काय गेम करायलेत बघा. बरं, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की वर्गीकरण मी 2 ते 3 महिन्यात लागू करेल, मग मातंग बांधव मोर्चे का काढेल हा माझा प्रश्न आहे. एकतर अमित गोरखेंचा विश्वास नसेल मुख्यमंत्र्यावरती, मुख्यमंत्री ज्या जातीतून येतो त्या जातीवर विश्वास नसेल म्हणून हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोर्चा काढत असते, किंवा माहीत आहे करणार आहे पण भांडणं लावायचे म्हणून मोर्चे काढायला. यांचा जो हक्क आहे, जे नागपूरला बसलेले हेडक्वार्टर म्हणून हे चालवतात, यांनी हे सगळं चालवायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं कालच्या भाषणात बी ते स्पष्ट झाले कोण याच्या मागे आहे आणि कोण विरोधामध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनं, आंबेडकरी जनतेनं सावध राहिलं पाहिजे. येणाऱ्या पिढीचं बाबासाहेबांनी जे आपल्याला आरक्षणाचा हक्क मिळवून दिला त्याचा हे अबकडं खिमा करण्याच्या मानसिकतेत आहे आणि हा आपल्याला खिमा होऊ द्यायचा नाहीये. काही लोकांनी संख्येनुसार मागायला लागले. अरे संख्येनुसार जर मागितलं ना, महारांना भेटतं 8.5%, मातंगांना भेटन 2%, चांभार आणि ढोरांना भेटन 1.5% आणि बाकीच्या 55 जातीला फक्त 1% आरक्षण मिळेल. जे लोक मागायले संख्येनुसार द्या, त्याचा अर्थ काय? ते त्या 55 जातीच्या विभागात बोलावले की तुमचं 1%, 13% जे खेळतात ते 1% बंदिस्त होतील. ढोर आणि चांभार 55 आणि 2 57 जाती जे 13% खेळतात ते 1.5% बंदिस्त होतील. म्हणजे जे लोक म्हणाले वर्गीकरण करा ते 57 जातीच्या विभागात आहे आणि मातंग बांधवांना 2%च मिळून संख्येनुसार झालं तर पंजाबमध्ये संख्येनुसार झाले, हरियाणामध्ये संख्येनुसार झाले, आंध्रामध्ये संख्येनुसार झाले, तेलंगणामध्ये संख्येनुसार झाले आणि तमिळनाडूमध्ये संख्येनुसार झाले. फक्त कर्नाटकमध्ये 1%चा फरक आहे. नाही तर सगळ्या राज्यात संख्येनुसार झाले आणि जर ह्या राज्याच्या संख्येनुसार झालं तर फक्त आणि फक्त फायदा महाराजांचा आहे, दुसऱ्या कोणाचा नाही. तुम्ही म्हणता मग फायदा आहे तो विरोध का करायले? अरे फायदा आणि तोटा बघून निर्णय घेणारे आमच्या अवलाद नाही. जी गोष्ट संविधानाच्या विरोधात आहे त्याला आम्ही विरोध करणार. जी गोष्ट आंबेडकरी तत्वाच्या विरोधात आहे, जी कोणती गोष्ट बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहे आम्ही त्याला विरोध करणार आणि यासाठी आहे. आणि वर्गीकरण झालं, आम्हाला लढाई माहीत आहे आणि उद्या आम्ही राजकारणात मागितल्यावर काय होईल? मग 29 आमदार आहेत, महाराजांचे 18 करावं लागतील आमदार, मग संख्येनुसार 18 होतील. आमचा फायदा आहे बिट्यांनो, तरी आम्ही विरोधात आहेत. कारण हे आमची इच्छा नाहीये घर फुटावं, हे बाबासाहेबांचं घर फुटावं ही आमची इच्छा नाहीये. एक भाऊ मागायला लागलाय आमचं वेगळं द्या म्हणून, पण आमचं म्हणणं आहे भाऊ ही इस्टेट आमच्या बापानं कमवली या बाबासाहेब आंबेडकरांनी. त्या इस्टेटीचे तुकडे करू नका. ज्यांचं योगदान आहे त्यांनी बोलावं यामध्ये, ज्यांचं काही योगदान नाही त्यांनी भांडायचे. अहो कोर्टामध्ये केसेस असतात, सक्का भाऊ सख्या भावाला मारतो, सक्का पुतण्यात दुसऱ्या चुलत्याला मारतो, त्यासाठी ईदभर जागेवरून बांधावरून मराठ्यामध्ये तर भांडणं हमेशा बघायला भेटते, केसेस असतात. अरे इथं कोणी जमीन सोडित नाही ईदभर. तुम्ही आरक्षण मागायला इतके टक्के द्या, तितके टक्के द्या, 5% द्या, 6% द्या, 8% द्या, उचलले जीभ लावली टाळ्याला. असं होणार नाही, लक्षात घ्या. संविधान आहे, कायदा आहे आणि आम्ही आहे मध्ये अरे सरकारला काही बी आम्ही करू देणार नाहीत. त्यामुळं माझं हे म्हणणं आहे 1 ऑगस्टला निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात, बाकीच्यांना सगळ्याला गाफील ठेवून 1 ऑगस्टला निर्णय येण्याची शक्यता आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 31 जुलैला आपण महाराष्ट्र बंद केला पाहिजे. 31 जुलैला काय म्हणता, करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? एकदा महाराष्ट्र बंद करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? आपण 31 जुलैला 1 ऑगस्टच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री 1 तारखेला निर्णय घेण्याची शक्यता आहे. म्हणून आपण सर्वांनी आपले पक्ष, बुट, संघटना घरात आणि सगळ्यांनी एकच बॅनर केल्याचं आम्ही सगळे आंबेडकरवादी. आपण सगळे आंबेडकरवादी आणि सगळ्या आंबेडकरवाद्यांनी एकत्र यायचं आणि 31 जुलैला महाराष्ट्र बंद करायचा. करायचं का नाही करायचं सांगा? करायचं का नाही करायचं? मुंबई बंद करा, महाराष्ट्र बंद होतो. लक्षात घ्या.
पुणे बंद करा, महाराष्ट्र बंद होतोय, मोठाले शहर आहेत. आता सरकारला अल्टिमेटम आहे, तुम्ही 31 जुलैच्या आत आम्हाला जाहीर करा. आरक्षणाच्या उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया आम्ही थांबवत आहोत. जर जसंही तुम्ही जाहीर करताल आम्ही आमचा महाराष्ट्र बंद वापस घेऊ. जर जाहीर झालं नाही 31 जुलैला आपल्याला महाराष्ट्र बंद करायचा आहे म्हणजे करायचा आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही सर्वांनी लॉंग मार्चला प्रेम दिलं, पैसा दिला, वेळ दिलं, खूप सारं दिलं. बाबासाहेब आंबेडकर जसे म्हणले होते, मला गर्व वाटतो की या जातीत जन्मलो, मलाही गर्व वाटतो की मी या जातीत जन्मलो. ही जात शूरवीरांची आमची अवलाद आहे. भिणारे नाहीये. लॉंग मार्चवर हमला केला, अरे काय हमला करू शकता तुम्ही? आम्ही अवलादी भीमाच्या आहेत, कुणालाही कोलायला आम्ही तयार आहेत. लक्षात घ्या, आमच्या नादी लागू नका. 1.5 करोड लोकांच्या नादी लागू नये या महाराष्ट्र सरकारनं, एवढंच लक्षात ठेवा. काही मताच्या याच्यासाठी हिंदुत्ववादी काही लोकांच्या नादाला लागून जर महाराष्ट्र सरकारला वाटत असेल तर 1.5 करोड लोक अंगावर घेणं कदाही परवडणार नाही. तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. आनंदरावजी आंबेडकर जे येत आहेत ते 5 मिनिटांमध्ये येतो, उपस्थित राहणार आहेत. आनंदरावजी आले वाटतं, आले. सर्व बीडची मंडळी जी आलेली आहेत, आपल्याला 4 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे. आपलं तिथे चुकून झालं, आपल्याला पोस्टरवरती लोक 2 वाजता आहे. तर मी सर्वांना विनंती करतो, बीडची जी मंडळी आहेत जी 10 जूनपासून चालत आलेली आहे, आपल्याला 4 वाजेपर्यंत जीच वेळ मी त्याला विनंती करतो की सर्वांनी चैत्यभूमीवरती जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करून चैत्यभूमीला परत निघले यावं.